देणारे कोण? सत्ताधारी असतात, त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे। त्यांनी त्या बळावर तुम्हाला जो काही दोनही समाजामध्ये एक जी काही दरी निर्माण झाली ती बुजवून दोनही समाजाचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे। ते त्यावेळेस आश्वासन दिलेत जाऊन, आणि अशामध्ये जर ते असं म्हणत असतील की बहिष्कारामुळे दिवसभराचं कामकाज तहकूब करत असतील, गोंधळ घालत असतील आणि जे शासकीय कामकाज आहे ते उरकून घेत असतील, तर ही महाराष्ट्रातल्या जनतेची बेईमानी आहे। हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या सरकारच्या कृतीचा आम्ही निषेध करतो। आणि आज जे कामकाज आमच्याकडून कधीही कामकाजात अडथळा आलेला नाही, पण हे आज आपण पाहत आहोत की सभागृह सुरू होऊन आज तिसरा आठवडा सुरू झालाय आणि या तीनही आठवड्यामध्ये कामकाज सुरळीत चालावा, आमची चर्चा व्हावी हीच विरोधकांची भूमिका होती आणि आम्ही कधी अडथळा आणलं नाही कामकाजामध्ये, कामकाज रोखण्याचाही प्रयत्न केला नाही। एक हेल्दी चर्चा व्हावी, सगळ्या विषयाला घेऊन चर्चा व्हावी अशी आमची भूमिका होती। परंतु यांना मात्र आपले जे काही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे, राज्य लुटून खालाय, टेंडरबाजीमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये हे सगळे जे महाराष्ट्राला खड्ड्यात घालतायत, 5% प्रमाण रोज वाढत चाललेलं आहे आणि हे पाप हे पितळ उघड होऊ नये म्हणून आज त्यांनी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून विरोधक बैठकीला आले नाहीत, हा मुद्दा पुढे करून महाराष्ट्राची फसगत केली। आम्ही त्याचा निषेध करतो। साहेब जरांगे पाटील असं म्हणतायत, त्यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे की फडणवीसांचा भुजबळांना पाठिंबा आहे, त्यामुळे